friends, welcome in Pushpa's tutorial. Today we are going to learn the subject Mathematics of Standard 8. Chapter number 1st, Rational and Irrational Numbers. The point we learn today is decimal representation of rational numbers. ओके, म्हणजेच काय तर आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन कसे करू शकतो, हा डेसिमल रिप्रेझेंटेशन म्हणजेच नक्की काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर मी आता तुम्हाला त्यासंबंधी काही पॉइंट्स लिहून देत आहे, म्हणजे जरी तुम्ही कधीही अभ्यासाला बसाल तरी तुम्हाला ते पटकन लक्षात येऊन जाईल. समजलं नसेल तर तुम्ही व्हिडिओ पुन्हा पाहून क्लिअर करून घेऊ शकता. आले लक्षात? मी इथे बोर्डवर प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करत जाईन, लिहित जाईन. तुम्ही देखील तुमच्या नोट्स प्रिपेअर करत जा आणि मग त्या अभ्यासासाठी वापरा. आले लक्षात? आता बघा, आपण डेसिमल रिप्रेझेंटेशन करतो रॅशनल नंबरचं, म्हणजेच नक्की काय करतो बघा. इफ वी यूज डेसिमल फ्रॅक्शन्स, राईट डाऊन, इफ वी यूज decimal fraction, if we use decimal fractions while what dividing the numerator. रॅशनल नंबर्स म्हणजेच काय, ज्याला न्यूमरेटर आहे डिनॉमिनेटर आहे त्याला म्हटलं जातं रॅशनल नंबर. मग आपण काय करतो, डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करतो. क्लिअर? म्हणजेच काय, व्हाईल डिवाइडिंग द न्यूमरेटर of a rational number, If we use decimal fractions while dividing the numerator of a rational number by its what? Denominator. By its denominator. म्हणजे त्याचा छेद. Denominator. Then we get the decimal representation, decimal representation of a rational number. बघा काय आहे आपली डेफिनेशन. आपल्याकडे एक न्यूमरेटर आहे, डिनॉमिनेटर आहे. जेव्हा आपण डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड करू, येणारा आन्सर जर पॉइंट मध्ये असेल, आले लक्षात, पॉइंट असा त्या आन्सर मध्ये असेल आणि आपला पूर्ण भाग जात असेल, देन वी कॅन से द डेसिमल फ्रॅक्शन. आले लक्षात? एकदम इझी आहे, बेसिक आहे, क्लिअर करून घ्या, तुम्हाला समजेल. नीट लक्ष देऊन ऐका. बघा मी तुम्हाला आता एक्झाम्पल देत आहे. काय आहे एक्झाम्पल? 7 डिवाइड बाय 4. समजा मी काय करते, या 4 ने 7 ला डिवाइड करते. बघा माझे आन्सर कसे येणार आहे. 4 ने डिवाइड करत आहे. दॅट इज वाय आय लर्न the table 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. 8 is greater than 7. That is why I use here only 4 1 जा 4. Okay. So 7 minus 4 what? 3. Now 3 is remainder. It is not completely divisible by 4. That is why I take here decimal point. This decimal point is convert by 0. Okay. 4 7 जा what? 28. 4 7 जा 28. I write here 28. Now subtract from
28 from 30. Remainder is what? 2. I take again 0 because 2 is less than 4. Then 4 5 20. My remainder is 0. म्हणजेच काय, याला 4 ने निशेष भाग गेला की ज्याचा बाकी मीन्स रिमाइंडर हा 0 राहिला. जर असा निशेष भाग जात असेल, बाकी 0 राहत असेल, तर त्या डेसिमल फ्रॅक्शनला आलेल्या क्वेश्चनला म्हटलं जातं डेसिमल फ्रॅक्शन. दॅट इज वाय आय राईट हिअर आन्सर इन दिस वे 1.75. त्याच्या पुढे काही आहे का? नाही. तर मी तिथे 0 0 0 0 असं देखील रिप्रेझेंट करू शकते. म्हणजेच आपलं काय रिपीट होत आहे? इथे 0 रिपीट होत आहे. म्हणून मग मी काय करते, याला 0 वर पॉइंट देते. म्हणजेच काय, 0 हा रिपीट होत आहे. इथे आपली प्रोसेस डिवाइडिंगची एंड होत आहे. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ अवर डेसिमल फ्रॅक्शन ऑफ गिवन रॅशनल नंबर. राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड डेफिनेशन. दुसरं पॉइंट बघा महत्वाचं काय आहे यामध्ये. इन दिस केस आफ्टर डिवाइडिंग 7 by 4 we can write down. मी बोर्ड लहान असल्यामुळे हे वारंवार पुसत आहे, परंतु तुम्ही मात्र तुमच्या नोटबुक मध्ये खाली खाली स्टेप बाय स्टेप लिहित जा. इन दिस केस what? In this case, after dividing 7 by 4, after dividing 7 by what? 4. 4 ने डिवाइड केले की नाही. The remainder is what? काय आलं रिमाइंडर आपलं? 0. The remainder is 0. ओके. आता बघा, ह्या प्रोसेसचा इथे एंड झालेला आहे, ज्या अर्थी आपल्याला रिमाइंडर 0 मिळालेला आहे. म्हणून आपण असा देखील एक सेंटेन्स ऍड करू शकतो. हेन्स द प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स. म्हणजेच त्याचा एंड होत आहे. हेन्स द प्रोसेस ऑफ डिव्हिजन एंड्स. म्हणजेच काय, डिव्हिजन प्रोसेस इथे पूर्ण होत आहे, संपत आहे. आले लक्षात? सच डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर. सच म्हणजे अशा पद्धतीचा डेसिमल फॉर्म, डेसिमल रूप. सच ए डेसिमल फॉर्म of rational number is called as terminating decimal form. Is called as terminating decimal form. आलं लक्षात? ही डेफिनेशन आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्मची. आता पुढे आपण काय करणार आहोत, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म पण पाहणार आहोत. दिस इज अबाउट टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. इन दिस केस द रिमाइंडर इज 0 अँड अवर डिवाइडिंग प्रोसेस एंड्स. क्लिअर? आता पुढे बघा. सिमिलरली नेक्स्ट पॉइंट लिहून द्या. पॉइंट नंबर 2. Similarly, what? A terminating decimal form can be written as, similarly, a terminating decimal form can be written as what? Non-terminating decimal form.
नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. कसं, जे मी तुम्हाला सांगितलं, 0 दिलं त्याच्यावर डॉट दिलं ते म्हटलं जातं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. क्लिअर? दिस इज अबाउट नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. आता बघा, नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. Point number 3. Every rational number can be written in non-recurring or non-terminating recurring decimal form. म्हणजेच काय, जसं मी आता माझी डिवाइडिंग प्रोसेस एंड झालेली असताना देखील 0 दिलं त्यावर डॉट देऊन ती नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून टाकलं, तशाच पद्धतीने मी कुठलाही रॅशनल नंबर ह्या नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकते. आलं लक्षात? मी विथ एक्झाम्पल तुम्हाला आता इथे सांगत आहे, क्लिअर करत आहे. नीट लक्ष द्या म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, हा आपला पॉइंट 3 लिहून घ्या. एव्हरी रॅशनल नंबर, every rational number can be written in what? Non-terminating recurring decimal form. बघा, मी काय इथे मेन्शन करत आहे, एव्हरी रॅशनल नंबर कॅन बी रिटन इन नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजेच मी जगातला कुठलाही रॅशनल नंबर ह्या नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकते. कसं बघा, फॉर एक्झाम्पल, राईट डाऊन एक्झाम्पल लिहिलं तर तुम्हाला पूर्ण क्लिअर होऊन जाईल. सपोज आय हॅव अन रॅशनल नंबर, I have a rational number 7 divided by 6 and the division is what? 1.666. Okay. In this way, my 6 is repeated again and again in this rational number. That is why I can write this quotient in the form of non-terminating recurring decimal form. In this way, 1.16. Here one digit is repeated again and again. That is why I write a small dot on this number, which number is repeated again and again. Clear? म्हणजे जो नंबर अगेन अँड अगेन म्हणजेच पुन्हा पुन्हा डिव्हिजन करता करता येत आहे, एकच नंबर जर येत असेल तर मी त्यावर एक स्मॉल डॉट लिहू शकते आणि त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकते. आले लक्षात? आता पुढचं बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट? 5 डिवाइड बाय 6. याचं जे आन्सर आहे ते असं येत आहे 0.8333 in this way. Okay. Here also one digit is repeated again and again, that is 3. That is why I write here the quotient in this way. Clear? एकच नंबर माझा वारंवार रिपीट होत आहे. एकच नंबर असेल तर मी त्या नंबरच्या डोक्यावर एक स्मॉल डॉट देते आणि त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करून टाकते. क्लिअर? आता हे झालं दुसरं एक्झाम्पल. आणखी मी तुम्हाला एक्झाम्पल देते म्हणजे कसं तुमचे ज्या काही डाऊट्स असतील त्या क्लिअर होऊन जातील. इथे बघा, 2 एक्झाम्पल झालेले आहेत आपले. चौथा एक्झाम्पल मी तुम्हाला असं देऊ शकते. समजा हा -5 डिवाइड बाय 3
हा जो रॅशनल नंबर आहे त्या रॅशनल नंबरचा जो भागाकार आहे, क्वोशियंट आहे, तो असा आहे -1.666 and this 6 number is repeated again and again. I can write this quotient in this way also. Clear? दूसरा एक मी पाचवा एक एग्जांपल देते तुम्हाला. 5th number of example. What 22 divided by 7? What is the answer? 3.142857142857 असा त्याचा आन्सर येत आहे. जसं आपण डिव्हिजन करत जात आहोत 7 ने 22 ला. तर मी काय करते ते डिजिट एकदा पुन्हा एकदा लक्षपूर्वक बघते. लक्षपूर्वक बघितल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात येते, हा जो सेट आहे तो वारंवार रिपीट होत आहे. बरोबर आहे. म्हणजे ह्या 1 नंबर पासून ह्या 7 नंबर पर्यंत जे मधले डिजिट आहेत ते रिपीट होत आहेत. म्हणजे ते बंडल ह्या आन्सरचा रिपीट होत आहे. जर एखाद्या आन्सरचा बंडल रिपीट होत असेल तर मी त्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म मध्ये कसं रिप्रेझेंट करते बघा. 14285 इन दिस वे. म्हणजेच मी याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म मध्ये अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकते. आलं लक्षात? आणखी एक मी तुम्हाला उदाहरण देते. सपोज 23 बाय 99. देन अवर आन्सर इज 0.2323 and this 23 is repeated again and again. That is why I write this term in this way. Clear? म्हणजेच काय, एकापेक्षा अधिक जर नंबर असतील तर आपण त्याला अशी आडवी लाईन त्या नंबरच्या डोक्यावर आडवी लाईन लावून रिप्रेझेंट करू शकतो. आणि जर एकच डिजिट असेल, एकच नंबर असेल तर त्या नंबरच्या डोक्यावर आपण डॉट देऊन इंडिकेट करू शकतो. We are going to learn the practice set 1.3. Okay? So, write down question number first, which is mentioned in our practice set 1.3. Practice set 1.3. What is first questions which given in our practice set 1.3? Write the following rational numbers. Write the following rational numbers. Write the following rational numbers in decimal form. In decimal forms. म्हणजेच काय, आपल्याला त्यांना डेसिमल फॉर्म मध्ये करून सॉल्व करायचं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन द क्वेश्चन नंबर फर्स्ट, सब क्वेश्चन नंबर फर्स्ट, which is asked in our practice set 1.3. What is the practice set 1.3 in sub questions? 1. 9 divided by what? 37. Here we have to divide the 37. Divided what? 37 to the 9. 9 divided by 37. That is why first of all we must prepare the table 37. आले लक्षात? आता आपल्याला इथे काय करायचं आहे, या 37 ने 9 ला डिवाइड करायचं आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्याला 37 चा टेबल तयार करावा लागेल, कारण आपलं ते पाठ नाही. म्हणून मग मी काय करते, सर्वप्रथम या 37 चा टेबल तयार करायला घेते. बघा मी कसं टेबल तयार करते, जसं आपण बाकीचे म्हणजेच 2 पासून 30 पर्यंत टेबल लर्न केले आहेत, तयार केले आहेत, तसेच आपण 37 चा देखील टेबल तयार करणार आहोत. बघा 37 multiply by 1, 37 multiply by 2, 37 multiply by 3, 37 multiply by 4, 37 multiply by 5, 37 multiply by 6,
37 multiplied by 7, 37 multiplied by 8, 37 multiplied by 9, and 37 multiplied by what? 10. Okay? 37 1 जा 37, 37 2 जा 74, 37 3 जा 111. Okay? 37 4 जा 148, 37 5 जा 185, 37 6 जा 222, 37 7 जा 259, 37 8 जा 296, 37 9 जा 333, 37 3 जा 370. 37 चा टेबल तयार केला आहे असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ने मल्टिप्लाय करून. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते परत एकदा. 37 2 चा म्हणजेच मी काय केलं, अशा पद्धतीने त्याचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, 2 7 जा 14, एक हातचा घेतला. 2 6 जा 3 2 जा 6, 2 3 जा 6, 6 प्लस 1 7. अशा पद्धतीने मी 10 पर्यंत मल्टिप्लिकेशन केलं आणि 37 चा टेबल तयार केला. आता मी काय करते बघा, या 37 ने ह्या 9 ला डिवाइड करत आहे. तर कसं डिवाइड करते, आपली जी नेहमीची पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने आपण डिवाइड करू शकतो. आता इथे 9 आहे, तो 37 पेक्षा लहान आहे. मग मला काय करावं लागेल, त्याला एक 0 जोडावा लागेल, कारण त्याशिवाय आपण त्याचा भाग घालवू शकत नाही, डिव्हिजन करू शकत नाही. मग मी काय केलं, इथे 0 घेतला. तो 0 मी घेतला तर दिला पण पाहिजे, म्हणजे जसं आपण घेऊ तसंच द्यायला लागतं, तरच आपलं गणित हे बॅलन्स होतो. बरोबर आहे की नाही. आपल्या घरात देखील जर 2 भावंड असतील तर एकाला आपण पुस्तक आणलं आणि दुसऱ्याला आणलं नाही तर असं चालेल का? नाही चालणार. दोघांनाही द्यावं लागेल, नाही तर दोघांची भांडणं होतील. तसंच इथे काय होते, मी इथं 0 घेतला तर लगेच तो मला क्वेश्चनला द्यायला लागेल. कारण का? तसं नाही केलं तर माझं गणित चुकून जाईल. रॉंग. क्लिअर? दॅट इज वाय आय टेक हिअर 0 व्हेन आय गिव्ह हिअर 0. क्लिअर? इथे मी जेव्हा 0 देते तेव्हा मी लगेच इथे 0 लिहिते. क्लिअर? आता हा झाला तिथे 0. तर पुढे काय करायचं बघा, हा 90 आहे. या 37 च्या टेबल मध्ये 90 च्या जवळची परंतु 90 पेक्षा लहान अशी संख्या कोणती आहे सांगा बरं. तर ती आहे 74. दॅट इज वाय आय राईट हिअर 74. 37 2 जा 74. क्लिअर? आता मी याची नॉर्मल जशी आपण सबट्रॅक्शन करतो वजाबाकी, तशीच इथे वजाबाकी करत आहे, सबट्रॅक्शन करत आहे. बघा 0 इथे 0 आहे म्हणजे 0 चे काय मी पकडणार, 10 पकडणार. तो इथे 1 घेतला तो मी इथे लगेच 1 देऊन टाकणार, म्हणजेच माझा प्रॉब्लेम बॅलन्स होईल आणि माझा प्रॉब्लेम चुकणार नाही. आता मी 0 चे 10 पकडले, 10 - 4 6. मी ते खाचा घेतला म्हणजे तो 8 बनला. 7 + 1 8. बरोबर. 9 - 8 1. क्लिअर? आता मी परत एकदा एक 0 घेत आहे. ओके. आता बघा इथे मी पॉइंट दिलेला आहे त्यामुळे मी इथे पुढे 0 वाढवू शकते. आता बघा 160 आला. आता 160 च्या जवळची परंतु 160 पेक्षा लहान अशी संख्या ह्या 37 च्या टेबल मध्ये कोणती आहे, तर 148. 37 4 चा म्हणून हा 4 नंबर आहे, तुम्ही इथे लिहिला. आणि हा 148 आहे, तुम्ही इथे लिहिला. क्लिअर? आता बघा मी याची नॉर्मल सबट्रॅक्शन करत आहे. 0 - 8 म्हणजेच काय, 10 - 8. इथे 10 घेतला लगेच इथे मी देऊन टाकला. आता बघा 10 - 8 केला तर 2 येते आणि 6 - 5 केला तर 1 येते. 1 - 1 0. आता इथे 12 आला, परत एकदा मी घेतला एक 0. आता 120 च्या जवळची परंतु 120 पेक्षा लहान अशी संख्या 37 च्या टेबल मध्ये आहे कुठली, 37 3 जा 111. So I write down here 111 and 3 in this
position and I subtract this from 120. My answer is 10 minus 1, 9. Okay, then 0. Again I give here 0. Clear? आता इथे 90 आला बघा, जो माझा इथे आहे. क्लिअर? म्हणजे हाच नंबर माझा इथे परत रिपीट झालेला आहे, म्हणजेच ह्याच दोन स्टेप माझ्या पुढे येणार आहेत. म्हणून मी इझिली इथे असं लिहू शकते की 2 4 3. अगेन द रिमाइंडर इज 9090. That is why I write this answer in this way, 0.243 what? By showing slipping line on the digit. Clear? This is our answer of given problem. Then next question is asking in our problem set 1.3 what? कुठला प्रॉब्लेम दिलेला आहे? समजलं प्रॉब्लेम तुम्हाला? मला वाटते कोणती अडचण नसावी. जो आहे तो पुन्हा रिपीट आला की पुन्हा त्याच स्टेप रिपीट होतात. आपल्या रिमाइंडरवर नीट लक्ष द्यायचं, त्याच्यानंतर मग आपल्या क्वेश्चनवर. आले लक्षात? अतिशय इझी आहे, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता आणि आउट ऑफ मार्क्स काढू शकता. हा तुमचा बेस आहे 10thचा. हा बेस तुमचा क्लिअर झाला तर तुम्ही 10thला कोणत्याही प्रकारची अडचण न येता चांगले मार्क्स मिळवून पास होऊ शकता. बघा आता मी 2 नंबरचा सब क्वेश्चन्स घेते. काय आहे ते? 18 डिवाइड बाय 42. पहिल्यांदा काय करायचं, दिलेले नंबर जे आहेत न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, हे जे नंबर आहेत ते एकाच टेबल मध्ये कोणत्या येतात ते पाहायचं. म्हणजे कुठल्या पाढ्यामध्ये हे दोन्ही नंबर येतात असा पाढा शोधायचा. जर असा पाढा मिळाला की आपण आणखी त्यापेक्षा लहान डिजिट तयार करू शकतो आणि इझिली डिवाइड करू शकतो. बघा आता हे दोन्ही डिजिट कुठल्या पाढ्यामध्ये आहेत, कुठल्या टेबलमध्ये आहेत? तर 6च्या टेबलमध्ये आहेत. बघा 6चा टेबल काय असतो आपला? 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18. बरोबर की नाही? 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42. बरोबर की नाही? 6 8 जा 48, 6 9 जा 50, 4 6 10 जा 60. बरोबर? आता ह्या दोन्ही संख्या ह्या टेबल मध्ये आहेत, ही आणि ही. बरोबर? म्हणजेच ह्या दोन्ही संख्येला मी 6 ने डिवाइड करू शकते. म्हणजेच काय? 6 3 जा 18 and 6 7 जा 42. That is why I write this rational number in this way also. Clear? आता मला काय करायचंय, माझं जे न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे ते लहान झालेलं आहे. म्हणजेच मला 7चा जरी टेबल येत असेल तरी मी इझिली हे रॅशनल नंबर डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकते, लिहू शकते. बरोबर की नाही? आता मला इथे 42चा टेबल करायला लागला असता तयार, पण त्याला तयार करताना वेळ गेला असता, माझ्या परीक्षेमध्ये वेळ वाया गेला असतं, बाकीचे क्वेश्चन सॉल्व करायचे राहून गेले असते. मी अशा प्रकारे टेक्निक्स यूज केली आणि मग मी आता याला डिवाइड करणार आहे 7 ने. क्लिअर? मग इथे लिहूया 7चा टेबल. सांगा बघू 7चा टेबल काय आहे, जो आपण 3री 4थीलाच ऑलरेडी लर्न केलेला आहे. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 28, 7 5 जा 35, 7 6 जा 42, 7 7 जा 49, 7 8 जा 56, 7 9 जा 63, 7 10 जा 70. बरोबर की नाही? आता मी याला डिवाइड करत आहे बघा 7 नी. आता पुन्हा एकदा आपल्याकडे अशी कंडिशन आलेली आहे की हा 3 7 पेक्षा कसा आहे, लहान आहे. मग मी इथे 0 घेते तेव्हा लगेच मी इथे 0 देते. मग इथे 0 पॉइंट घेऊन मी पुढे 0 वाढवू शकते. आता बघा
30च्या जवळची परंतु 30 पेक्षा लहान 7च्या टेबल मध्ये अशी कोणती संख्या आहे ती म्हणजेच आहे 28. दॅट इज वाय राईट हिअर 7 4 जा 28. I write here 4 and 28 in right in this position. Clear? आता 30 minus 28 तर इथे 0 आला, 0 तून 8 नाही जाऊ शकत, 0 चे 10 पकडले, 10 minus 8 2, हा 1 इथे घेतला, 3 minus 3 0, पुन्हा मी इथे 0 घातला. तर 20च्या जवळचा परंतु 20 पेक्षा लहान असे संख्या 7च्या टेबल मध्ये कुठली आहे? 14 आहे. I write here 14 in this way and the remainder is what? 20 minus 14 किती येईल सांगा बघू? 6. That is why I write here 6. Again I write here 0. आता 60च्या जवळची परंतु 60 पेक्षा लहान अशी संख्या 7च्या टेबल मध्ये कोणती आहे? ही आहे, बरोबर की नाही? 7 8 जा इथे 2 लिहायचे राहिले आपले बघा, असं विसरायचं नाही. क्लियर? लिहिलं. आता 60 minus 56. अगेन हे 0 चे मी 10 घेतले, 10 minus 6 4, हा 0, परत इथे आले 4 0 40. तर 40च्या जवळची 40 पेक्षा लहान अशी 7च्या टेबल मध्ये कोणती संख्या आहे? 35. 7 5 जा 45. क्लियर? 35. I write here 35. 40 minus 35 5. I again write here 50 50. Clear? तर 5च्या जवळ 50च्या जवळची 50 पेक्षा लहान अशी संख्या 7च्या टेबल मध्ये कुठली आहे? 49. 7 7 जा 49. 1 0. क्लियर? आता इथे किती आलं? 10 आलं. तर 10 7च्या टेबल मध्ये 7च, 7 1 जा 7. I write here 7. My remainder is 3. क्लियर? म्हणजेच काय? 10 minus 7 3. आता बघा इथे 3 होतं, पुन्हा इथे 3 आलं, म्हणजेच इथे आता ह्या जेवढे स्टेप रिपीट झालेले आहेत त्या पुन्हा याच्या पुढे स्टेप रिपीट होत जाणार. क्लियर? दॅट इज वाय आय राईट दिस आन्सर इन दिस वे 0.428571 अंडर दी लाईन. म्हणजेच आडव्या लाईनच्या खाली हे नंबर्स मी लिहिणार. 428571. क्लियर? पुन्हा एकदा 428571 428571 हे रिपीट होत जाणार. दॅट इज वाय आय राईट इन दिस वे इन द डेसिमल फॉर्म. क्लियर? आता नेक्स्ट सब क्वेश्चन्स कडे वळूया. इझी आहे की नाही? अशा पद्धतीने तुम्ही इझी करून प्रॉब्लेम सॉल्व करू शकता आणि डिवाइड करत 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 जाऊ शकता. हे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना तुम्ही त्याच्या बाजूलाच त्याचं टेबल लिहून घ्या, म्हणजे सारखं सारखं आठवून सारखं सारखं लिहिण्यामध्ये जो वेळ जातो तो वाचेल आणि तुम्ही इझिली एकदम फास्ट हे प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. आलं लक्षात? ही एक ट्रिक्स मी तुम्हाला आता शेअर करत आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. सब क्वेश्चन्स विच इज गिवन इन अवर प्रॅक्टिस सेट 1.3. व्हॉट? कुठला आहे बघा? तुमच्याकडे टेक्स्ट बुक असणारच, नसतील तर घेऊन या आणि प्रॅक्टिस करा. बघा 9 डिवाइड बाय 14. आता 9 आणि 14 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे एकाच टेबल मध्ये आहेत असा कुठला टेबल आहे का? तर नाही. मग मला काय करावं लागेल? मला इथे 14 चा टेबल तयार करावा लागेल. तर मग चला 14 चा टेबल लिहूया. आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट मी आज शेअर करते, ती म्हणजेच अशी की आपल्याला गणित हा विषय सोपा वाटेल कधी? जेव्हा आपले 30 पर्यंत टेबल पाठ असतील तेव्हा. 2 पासून 30 पर्यंत जर टेबल तोंडपाठ असतील तर आपण कुठलीही गणित अगदी झोपेत सुद्धा चुटकीसरशी अचूक सॉल्व करू शकतो. त्यासाठी टेबल पाहत असणं गरजेचं आहे. नसतील तर त्यासाठी कामाला लागा, पाठांतर करा, होऊन जातील आणि खूप मजा येतं टेबल पाठ करत असताना. आलं लक्षात?
तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा 14चा टेबल एका बाजूला लिहून घेऊया आणि मग त्या 14 ने 9 ला डिवाइड करूया. चला 14चा टेबल काय आहे सांगा. 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42, 14 4 जा 56, 14 5 जा 70, 14 6 जा 84, 14 7 जा 98, 14 8 जा 112, 14 9 जा 126 and 14 10 जा 114. Clear? This is about the table of 14. 14 1 जा 14, 14 2 जा 28, 14 3 जा 42, 14 4 जा 56, 14 5 जा 70, 14 6 जा 84, 14 7 जा 98, 14 8 जा 112, 14 9 जा 126, 14 10 जा 140. क्लिअर? आता आपण डिव्हिजन करूया. बघा मी आता त्याला आपल्या साध्या ट्रेडिशनल डिव्हिजन मेथड मध्ये इंडिकेट करत आहे. बघा मी आता त्याला ट्रेडिशनल डिव्हिजन मेथड मध्ये मांडत आहे. पुन्हा एकदा आपल्याकडे अशी कंडिशन तयार झाली आहे की हे 9 14 पेक्षा लहान आहेत. 9 is less than 14. That is why take again here 0 in this way. बरोबर आहे. आता पुढे बघा 14च्या टेबल मध्ये 90 नाहीत, परंतु 90 च्या जवळची 90 पेक्षा लहान अशी संख्या आहे. काय आहे? 14 6 जा 84. That is why write here 6 and write here 84. Okay. 0 I taken as 10. 10 minus 4 6. This one is give. Subtract from this 9 minus 9 0. Again I take here 0. 60 च्या जवळचं परंतु 60 पेक्षा लहान असं नंबर इथे कोणता आहे? 56. बरोबर. ते 4th पोझिशनला आहे 14च्या टेबल मध्ये. दॅट इज वाय राईट हिअर 4th in the question place and here I write 56. 60 minus 56, 10 minus 6 4. Okay. Then 42, here again I write 2. 14 2 are 28. 10 minus 8 2 1 0. 120, nearest number to the 120 in the table 14 is what? 112, which is at 8th place. Clear? That is why I write here 112. 10 minus 2 8. Okay. Again 0. 80. The nearest number to the 80 is 70, which is at 5th place in the table 14. That is why I write here 5 and write here 70. 80 minus 70 10. Again I give here 0. Then nearest number to the 100 is 98, which is at 7th place. I write here 98. Okay. 100 minus 98 2. Again I take here 0. Okay. Next 20. Nearest number to the 20 is 14. 14 1 जा 14. 20 minus 14 6. Here 6 is again repeated in this way. बघा इथे 6 आलेला आहे, तसंच इथे 6 आलेला आहे. म्हणजेच आपण जेव्हा डिव्हिजन करत जाऊ याच्या पुढे देखील, तर ह्या ज्या स्टेप्स आहेत 1 2 3 4 5 ह्या स्टेप परत एकदा काय होणार? रिपीट होणार. ह्या स्टेप परत एकदा रिपीट होणार आणि आपला हा जो क्वेश्चन आहे तो परत एकदा रिपीट होणार. कुठपर्यंत? 1 पर्यंत. आलं लक्षात? 4 पासून 1 पर्यंत. क्लिअर? मग मी याचा आन्सर कसं लिहिणार सांगा बरं. 0.642857 माझा रिपीट कुठून होत आहे? 14 4 जा 56
56. या 56 पासून माझा रिपीट होत आहे 4th प्लेस पासून, म्हणून मी 4th प्लेस पासून काय करते, अंडरलाईन मारते. त्याच्या डिजिटच्या डोक्यावर एक आडवी लाईन मारत आहे. क्लियर? इन दिस वे I can write the non-terminating recurring decimal form of a given rational number. ओके? त्यामध्ये काय डाउट्स आहेत का तुम्हाला? सांगा मला. काही असतील तर आपल्या चॅनल तुम्ही जर तुम्हाला पहिला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल, बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल. तिथे एक कमेंट बॉक्स असेल, त्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या तुम्ही मला लिहून पाठवा. त्या माझ्यापर्यंत पोहोचतील. लगेच त्या तुमच्या क्वेरी पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळेल. आलं लक्षात? परंतु त्यासाठी तुम्हाला पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल. तर हे झालं 3rd नंबर सब क्वेश्चन बद्दल. आता आपण नेक्स्ट सब क्वेश्चन बघणार आहोत. तो म्हणजेच कुठला? -103 डिवायडेड बाय 5. बघा, I write here the sub question 4 -103 divided by 5. Here also first of all I see both the numerator and denominator are in one table or not. म्हणजेच काय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एका टेबल मध्ये आहेत का नाही ते पहिल्यांदा मी चेक करेन. जर नसतील तर मग मी डिनॉमिनेटरला जी नंबर असेल छेदस्थानचा नंबर, त्या नंबरचा टेबल तयार करीन, ते एका बाजूला लिहून घेईन आणि मग डिव्हिजनला सुरुवात करीन. तर मग पहिल्यांदा मी बघितलं तर ह्या दोन्ही संख्या कुठल्याही एका टेबल मध्ये येत नाहीत, त्यामुळे हे काय डिव्हिजेबल नाही. तर मग मी काय करते, पहिल्यांदा 5 चा टेबल प्रिपेअर करून घेते. 15 5 जा 25, 15 6 जा 30, 15 7 जा 35, 15 8 जा 40, 15 9 जा 45, 15 10 जा 50. तर मी हा 5 चा टेबल इथे प्रिपेअर करून घेतलेला आहे. आता मी माझ्या ट्रॅडिशनल डिव्हिजनला सुरुवात करते. बघा मी कसं मांडत आहे नंबर्स. 5 डिवाइड बाय 103. ओके, फर्स्ट ऑफ ऑल मी पहिले दोन डिजिट कन्सिडर करते. 5 2 जा 10. ओके, त्याच्यानंतर आला 3. 3 इज ऑल्सो लेस दॅन 5. That is why I take here 0 and take here 0 also. Clear? आता हे किती आलं? 0 घेतला मी, इथे पॉइंट दिला, तर मला पुढे किती 0 घेतले तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघा हे 5 6 जा what 30. क्लिअर? इथे मला या 5 ने 103 ला कंप्लीट भाग गेलेला आहे. दॅट इज वाय रिमाइंडर इज 0. So I can write this answer in this way 20.6. क्लिअर? आता इथे पुढे का आहे का नाही, तर मी इथे पुढे असं 0 देऊन पण लिहू शकते. असं जे आपण एक्झाम्पल म्हणून मागे हे प्रॉब्लेम सेट चालू करण्याआधी पाहिलं आहे, इन्फॉर्मेशन अबाउट रॅशनल नंबर, त्यामध्ये पण अशाच पद्धतीचा एक आपण एक्झाम्पल घेतला आहे. 0च्या डोक्यावर डॉट दिलेला आहे जो कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे, ज्याचा रिमाइंडर 0 येत आहे. तसंच इथे देखील रिमाइंडर 0 येत आहे, म्हणून आपण पुढे 0 घेतला आणि त्याच्या डोक्यावर डॉट दिला आणि त्याला काय केलेलं आहे, डेसिमल फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. क्लिअर? दिस इज अबाउट 4 सब क्वेश्चन विच इज गिवन इन अवर प्रॅक्टिस सेट 1.3. आता लास्ट सब क्वेश्चन आपण बघणार आहोत की जो आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेला आहे. काय आहे तो सांगा बरं. -11 डिवाइड बाय 3. बघा काय आहे ते, -11 डिवाइड बाय 13 आहे. 3 आहे 13 आहे. -11 डिवाइड बाय 13. आता इथे पण ह्या दोन्ही संख्या कुठल्याही एका टेबल मध्ये येत नाहीत. मग मी काय करते, पहिल्यांदा हा जो डिनॉमिनेटरचा नंबर आहे 13 तो टेबल प्रिपेअर करून घेत आहे. मग करूया. 13 1 जा 13, 13 2 जा 26, 13 3 जा 39, 13 4 जा
52. 13 5 जा 65. 13 6 जा 78. 13 7 जा 91. 13 8 जा 104. 13 9 जा 117. 13 10 जा 130. Clear? This is about table of 13. आता मी काय करते, आपल्या ट्रेडिशनल मेथडने पुन्हा एकदा डिव्हिजनला सुरुवात करते. आता परत एकदा बघा, इथे 11 आहे की जो 13 पेक्षा लहान आहे. मग मी काय करते, इथे 0 घेते. तो 0 मी इथे पुन्हा वापस देऊन टाकते. आता बघा 110 110 असा नंबर आलेला आहे. आपल्या 13 च्या टेबल मध्ये 110 पेक्षा लहान आणि परंतु त्याच्या जवळची अशी संख्या कुठली आहे सांगा बरं. ही 13 8 जा 104. बरोबर की नाही. That is why I write here 8 and I write here 104. Subtract this 104 from 110. What is our answer is 6. Clear? Again I give here 0. 60. Nearest number is 52, which is as 4th place in the 13 table. I write here 52. 60 minus 52 is what? 8. I write here 0 also. Then 80. Nearest number to the 80 is 78, which is at which place? 6th place. Clear? That is why I write here 78. 80 minus 78 again 2. I write here 0. 20. 13 1 da 13. Then here remainder is 7. 70. 13 5 da what? 65. That is why I write here 65. 5 0. Okay. Then 50. Nearest number of 50 in the table of 13 is what? 39. That is why I write here 39. Then our remainder is what? Again 11, which is our problem numerator. Clear? म्हणजे आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेला जो न्यूमरेटर आहे तो पुन्हा एकदा इथे रिपीट झालेला आहे. म्हणजे जो आपला डिव्हिजन आहे, जो क्वेश्चन आहे, भागाकार आहे, तो पुन्हा एकदा काय होणार आहे? रिपीट होणार आहे. दॅट इज वाय आय स्टॉप हियर अँड द आन्सर I write in this way here 61846153, which is repeated again and again. That is why I indicate this rational number in the decimal non-terminating decimal form in this way. Clear? अशा प्रकारे आपण दिलेला रॅशनल नंबर सॉल्व करू शकतो, त्याला डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो. मला वाटते तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट नक्की समजला असेल. आलं लक्षात? आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच जसा आपला व्हिडिओ अपलोड होईल तसा लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तुमच्या शेजाऱ्यांना, मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना याबद्दल सांगा. आज या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला ट्युशन्स अटेंड करता येत नाहीत, शाळा आपल्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे घर बसल्या आपल्याला आपलं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी हा एक मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही त्यासाठी पहिला आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. थँक्यू.